विशाल पाटलांचं त्यांना सुरुवातीला संघर्ष करावा लागला स्वतःला सिद्ध करायसाठी. 2009 पासून ते राजकारणात येऊ शकले असते. त्यावेळी त्यांचं राजकारणात येण्याचं वय होतं, पण त्यांना कुठलीही निवडणूक लढवता आली नाही जिल्हा बँकेच्या निवडणुकीशिवाय. त्यांना 9ला संधी मिळाली नाही, त्यांना 14ला मिळाली नाही संधी, त्यांना 19ला संधी मिळाली, पण त्यांच्या पक्षाने ती जागा दिली राजू शेट्टी साहेबांच्या पक्षाला. त्यामुळे लोकांच्यात एक वेगळा संभ्रम तयार झाला. आणि 2024 मग त्यांची सुद्धा सुरुवात विशाल पाटलांची ही उशिरा झालेली आहे. पण त्यांनी सुद्धा स्वतःला सिद्ध केलं. कसं तर त्यांची लोकसभेतली जी भाषणं आहेत ही खूप अभ्यासपूर्ण ते बोलायला लागले. ऐकलंय खूप अभ्यासपूर्ण आणि मांडणी पण म्हणजे. आणि लोक आता म्हणायला लागले की विशाल पाटील एवढं चांगलं बोलतात, एवढे हुशार आहेत. लोकांनाही माहित नव्हतं, कारण त्यांना स्टेजच मिळालं नव्हतं. बरोबर. त्यामुळे विशाल पाटील सुद्धा राज्याच्या राजकारणामध्ये किंवा अगदी देशाच्या त्या संसदेच्या ह्याच्यामध्ये त्यांचं सुद्धा चांगलं काम सुरू आहे.